मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा तालुक्यासह शहराचं ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या 227व्या संजीवन समाधी सोहळा आणि यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। या निमित्तानं भव्य तुकाराम गाथा, योग संग्राम ग्रंथ पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावानं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आहेत। यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये गाथा पारायण, कीर्तन आणि नाम सप्ताहाला कालपासून सुरुवात झाली आहे। या कार्यक्रमात हरिभक्त परायण भूषण महाराज महापुरुषी यांनी कीर्तन रूपी सेवा देत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलं। त्यांच्या प्रभावी वाणीमुळे परिसरात भक्ती रसाची अनुभूती निर्माण झाली। कीर्तनादरम्यान महाराजांनी संत शेख मोहम्मद महाराज हे जागृत देवस्थान असल्याचं म्हटलंय। त्यांच्या अनेक चमत्कारिक अनुभवांची उदाहरणं भाविकांच्या समोर त्यांनी मांडली आहेत। संतांनी घालून दिलेल्या असंहितेचा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणं हीच खरी श्रद्धा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। तसेच संतांवरती दृढ विश्वास ठेवणाऱ्या भक्तांना त्यांच्या कृपेचा अनुभव निश्चितपणे मिळतो असंही त्यांनी म्हटलं। संत शेख मोहम्मद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि नामसप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यासह परिसरामधील हजारो भाविक मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं हजर राहत श्रीगोंदा नगरी सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालंय। आगामी काळात देखील विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तनं आणि पारायणाच्या माध्यमामधनं हा सोहळा उत्साहामध्ये साजरा होणार आहे। शेख मोहम्मद विंदत्याचे हृदयी गोपाळ, आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या, ज्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य जे आपल्या घडून आणलं असे श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा हा 327वा संजीवन समाधी सोहळा आणि यात्रा उत्सव, त्याच्या निमित्ताने आज भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकोबार यांचा गाथा पारायण सोहळा या नाम सप्त्याला आजपासून सुरुवात झाली। आज पहिला दिवस आहे आणि त्या सोहळ्याला सुरुवात होऊन पहिल्या दिवशी लोकांनी आपल्या आवडीप्रमाणे, आनंदाप्रमाणे त्याचा लाभ घेतला। असा हा नाम सप्ताह, गाथा पारायण, कीर्तन महोत्सव मोहम्मद महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी पार पडत असतो। सप्ताहाचं हे 36वं वर्ष आहे आणि हे 36 वर्ष फार महत्त्वाचे आहे। तसं पाहायला गेलं तर आपल्या संसारामध्ये 36 आकड्याला फार किंमत नाही, 36ला वाईट मानलं जातं। पण वारकरी संप्रदाय असा आहे, ज्याला वाईट म्हटलं जातं त्यालाच वारकरी संप्रदायात चांगलं केलं जातं। मग असा हा 36 वर्ष म्हणजे 3 तप पूर्ण झाले। 12 वर्षाचे एक तप असतं, असे 3 तप यावर्षी पूर्ण झाले। असा हा भव्य दिव्य अखंड सप्ताह सुरू झाला आणि का सप्ताह 36 वर्षापर्यंत गेला त्याचं एकमेव कारण आहे, श्री संत शेख मोहम्मद महाराजांचं असणारं आज जे स्थान आहे ते आजही जागृत स्थान आहे। अनेक अनुभव आहेत। आमच्या घरात घडलेला अनुभव मी सांगतो। आमची एक आत्या होती, त्या आत्याला लहान असताना इथं रोज दर्शनाला यायची महाराज आणि दर्शनाला आले की जायचं, दर्शन घेऊन जायचं। तर एक दिवशी दर्शनाला आत्या आत गेली प्रदक्षिणा घालताना पाठीमागची जी शिळा आहे त्या शिळेवरती मोहम्मद महाराज पद्मासन घालून बसलेली होती आणि ती पळत गेली, घाबरत गेली। तात्याने विचारलं मला, त्या तात्या महाराज तिथे एक व्यक्ती बसली होती। तात्याने सांगितलं अरे ते तर मोहम्मद महाराज होते। म्हणजे आजही आपल्याला ते भेटतात, आजही आपल्याला ते उपदेश करतात, दर्शन देतात। पण तशी श्रद्धा ठेवावी लागेल, तसा भाव ठेवावा लागेल आणि नुसतं श्रद्धा भाव ठेवून उपयोग नाही, तर त्या मार्गाने आपल्याला चालावं लागेल। त्यांनी दिलेली जी अहिंसेचा मार्ग आहे,
त्यांनी दिलेला जो प्रेमाचा मार्ग आहे त्या प्रेमाच्या मार्गाने अहिंसाच्या मार्गाने जाऊन आपल्याला ती भक्ती करावी लागेल. तशी भक्ती केली तर आजही महाराज आपल्याला दर्शन देतील आणि त्यांनी दर्शन द्यावं म्हणून तर हे सगळा खटाटोप चाललेला आहे. म्हणून महाराजांनी आम्हाला दर्शन द्यावं, कृपा करावी अशी त्यांना विनंती करायची आणि तेच विनंती करण्याकरता हा उत्सव आपण करतो आहे. यात्रा उत्सव गौणी पण महाराजांचा समाधी सोहळा मुख्य आहे. तो समाधी सोहळा आपल्याकडून घडावा आणि त्यांनी आपल्या कृपा करावी हीच महाराजांच्यांनी प्रार्थना. रामकृष्ण राम. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.